चर्चा झाली नसल्याचं आपण म्हणताय, मात्र सूरज चव्हाण यांच्याकडून मला आता उत्तर अपेक्षित आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा असताना भाजपची भूमिका का महत्त्वाची, तटकरेंच्या बोलण्यामागचा नेमका हेतू काय होता किंवा भाजपला इतकं महत्त्व का? जसं खासदार निलेश लंके साहेब मगाशी बोलले की अशा पद्धतीचा प्रस्ताव दोन्ही राष्ट्रवादीकडे ना त्यांच्याकडे गेला ना आमच्याकडे आला, त्यामुळे ह्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमातल्या चर्चेत अशा चर्चा कुठल्याही पातळीवर झालेल्या नाहीत। दुसरा राहिला प्रश्न आपण विचारला भाजपाची गरज का किंवा भाजपाला एवढं विचारलं का। बघा, आपण ज्या वेळेस एखादी राजकीय भूमिका घेतो आपण मित्र पक्षाला विश्वासात घेऊन भूमिका घेत असतो, म्हणून भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्र पक्ष आहे। आम्ही आघाडी केलेल्या त्या आघाडीमध्ये मला वाटतं की ज्यावेळेस मी उदाहरण म्हणून तो विकास आघाडी या राज्यामध्ये स्थापन झाली होती, शिवसेना ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होणार होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी पुढाकार घेऊन सोनिया गांधीजींशी चर्चा केली होती आणि मग त्यांच्या मान्यतेनुसार किंवा त्यांच्यानुसार पुन्हा महाविकास आघाडी राज्य स्थापन झाली। आपण ज्यावेळेस पॉलिटिकली अलायन्स करतो ते बरोबर आहे, पॉलिटिकल अलायन्सच्या वेळेला सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेणं असं आपण म्हणताय सूरजजी। भाजपतर्फे यावेळेला अजितजी चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितजी, एका बाजूला उद्धव ठाकरेंना स्कोप आहे म्हटलं गेलेलं होतं, खुद्द देवेंद्रजी तसं म्हणालेले होते, पण आता शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुठेतरी स्कोप आहे का? आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती जर